आमच्या शिव लीलाताई ते सोलापूर बार्शीमधून इथं उपस्थित झाल्यात आणि त्यांनी आपली अमृतवाणी इथं सांगितली. आपल्याला बरेच विचार इथं दिले आणि त्यांचा एकदा टाळ्या वाजवून आपण स्वागत करा. या पोरांचं कौतुक असं आहे का हे सगळे हिंदी भाषिक आहे आणि हिंदी भाषिक आणि मराठीतलं कीर्तन म्हणजे कीर्तनावर भाषाभेद आणि धर्मभेद किंवा जातीभेद असू शकत नाही. पुन्हा ह्या मंडळीनं दाखवून दिलं म्हणून तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे. आज ऋषी आणि राजकुमारजी पटेल यांचा जन्मदिवस आहे. बरेचदा जन्मदिवस हॉटेलच्या पाश्चात्य गाण्यामध्ये आपण चांगले करत असतो. मला वाटते मी तरी पाहिलेला हा पहिला जन्मदिवस असेल. तो कीर्तनाचा संघ चांगला झाला, एवढा चांगला विचार ऋषी चौधरी आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी टीमनं ठेवला म्हणून तुमचाही आभार मानतो. आखरी माणूस किती मोठा कुठचा आहे, त्याचं गाव कोणतं, याच्यापेक्षा त्याच्या भावना सार्वजनिक असल्या पाहिजे, लोकहितासाठी असल्या पाहिजे, सामान्य माणसासाठी असल्या पाहिजे. निवड परिवारच नाही तर अख्खं जनच माझं परिवार आहे असा म्हणणारा माणूस कुठला जरी असला, कुठल्याही धर्माचा जरी असला, कुठल्याही पक्षाचा जरी असला आणि कुठल्याही गावचा असला तरी तो सगळ्याचा असतं हे ताईनं इथं फार व्यवस्थित समजून सांगितलं आहे. आपण पाहतो आहे, तुम्ही जिजामाता सिरियल आम्ही पाहतोय आणि जिजामाता सिरियलमध्ये पाहत असताना भोसल्याच्या घराण्यानं किमान 15 जण शहीद झाले त्यांच्या परिवारात आणि जिजाऊच्या परिवारात 8 जण शहीद झाले. आदिलशाहच्या दरबारात एकाच वेळेस 5 जणांना कापल्या गेलं तरी जिजाऊ 1 इंचभर सुद्धा डगमगली नाही. 10 लाख सैन्य हे आदिलशाहचं होतं आणि 1 लाखाच्या वरते सैन्य हे मोगलांचं होतं आणि 7 मावळे पेटून उठतं आणि स्वराज्याची शपथ घेतं. त्याचं नाव हिंदुस्थान आहे, लक्षात घ्या. ही दिलेरी आमची आहे. आणि मग अशा या शिवबाचं आपण वर्णन केलं. हे रयतेचं राज्य आहे. हे एका धर्माचं, एका पंथाचं, एका जातीचं, एका मुलखाचं नाही. जर जो जो कष्टकरी आहे, कामकरी आहे, त्याच्यासाठी हे राज्य उभं करण्याचं मनसुबा त्यावेळेस शहाजी राजानंतर शिवाजी महाराजांनी आणि या सगळ्यांना मार्गदर्शन करणारी, इवन पतीला सुद्धा आणि बापाला सुद्धा आणि नवऱ्याला सुद्धा आणि त्याच्या नातवाला सुद्धा मार्गदर्शन करणारी जगातली पहिली माय कोणती असेल तर त्याचं नाव जिजा आहे, लक्षात घ्या. एका घरामध्ये 3 संभाजी बलिदान झाले. पहिले संभाजी म्हणजे शहाजीचे भाऊ, दुसरे संभाजी म्हणजे जिजाऊचे मुलगा आणि तिसरा संभाजी म्हणजे जिजाऊचा नातू म्हणजे शिवाजी महाराजांचा पोरगा. तरी सुद्धा जिद्द सोडली नाही. स्वराज्य निर्माण केलं तुमच्या आमच्यासाठी आणि त्या एका शेतकऱ्यासाठी आपण सगळ्यांनी आम्ही नेहमी सांगत असतोय का जात धर्माच्या पलीकडे सुद्धा सेवा नावाची एक गोष्ट शिल्लक राहते आणि ती सेवा कुठली जात आणि धर्म पाहून आम्ही कधी नेत नाही. जिथं जिथं दुःख असेल, एखादा अपघात झाला तर आपण त्याला कुठला धर्म विचारत नाही. त्याला काय पाहिजे हे विचारतोय. रुग्णवाहिका पाहिजे का डॉक्टरकडे न्यायचं एवढं विचारत असतो. कोणी असा जगात मूर्ख सापडणार नाही का अपघात झाल्यानंतर त्याचा चेहरा पाहून किंवा त्याचा धर्म पाहून सेवा करत नाही तर त्याच्या वेदना पाहून सेवा केल्या जातं. हा खरा धर्म आहे आणि हाच धर्म खऱ्या अर्थानं संत तुकारामानं, ज्ञानेश्वरानं, चोखामेळ्यानं सगळ्यांनी इथं दाखवला. संत गाडगेबाबाचा इथं फोटो आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुख्य पत्रकामध्ये त्यांनी जे पत्रक काढले होते, पेपर काढले होते, सगळे अभंग तुकारामाचे होते. म्हणजे एवढा प्रभाव बाबासाहेब आंबेडकरांवर तुकारामाचा होता आणि म्हणून पत्र लिहिताना सुद्धा जय शिवराय म्हणून लिहिलं जात होतं. आपण तुम्ही सगळेजण कुठेतरी जात, आम्ही तर एवढे नालायक आहोत, पहिले धर्मावर येतो, धर्मावर नाही जमलं तर जातीवर येतो,
जातीवर नाही जमलं तर वार्डावर येतो, वार्डावर नाही जमलं तर मग आडनावर येतो, तू चौधरी अलग, हा अलग, असे आपण पाहतोय. आणि मग हे संपतच नाही. तर या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आखरी आपण सगळ्यांनी, तुम्ही आम्ही सगळ्यांनी, आमची जी काही ताकद असेल, आमची काही मेहनत असेल, ही सगळी सतकर्मी लागली पाहिजे. राजकारण आज येतं उद्या जातं. राजकारणात जिंकणं काही फार सोपं नाही, पण राजकारणात राहून सामान्य माणसाची सेवा करणं तेवढंच कठीण आहे. आणि मग ते करणं फार गरजेचं आहे. नाही तर जिंकायला पाहिजे तरी काय, एक मोठा हिरवा झेंडा घेऊन मुस्लिम वस्तीत फिरा, दुसरा मोठा भगवा झेंडा घेऊन हिंदूच्या वस्तीत फिरा, राहिलेले बौद्ध लोकांसाठी निळा घेऊन फिरा, मतं तर भेटतेच ना. पण मतं भेटणं सोपं आहे, त्या मताच्या बदल्यात लोकांचं काम करणं तेवढंच कठीण आहे. तुमच्या एका कॉलवर आम्ही तिथं कसं जाऊन पडेल, आमची तुम्हाला कशी सेवा निर्माण करता येईल, हा विषय महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही ही कुंगाट घातली. गेल्या 20 वर्ष तुमच्या या सगळ्या लोकांनी माझ्यासारखा बच्चू नावाचा माणूस बगर पक्षाचा आणि बगर जाती धर्माच्या नावावर तुम्ही आम्हाला मतदान केलं, हे काही सोपं नाही. ऋषीसारखा एक त्याच्यातला कार्यकर्ता आहे, मनोजजी आहे. सगळेजण जातीपातीच्या पलीकडे जाऊ. नाहीतर राज ठाकरे पहिले असे म्हणायचे का मी मराठी, महाराष्ट्र माझा आणि मी महाराष्ट्राचा. पण त्या महाराष्ट्रात सगळ्याच जाती धर्माचे, सगळ्याच भाषेचे लोक राहतं, म्हणून तो शब्द संकुचित होऊ शकतं. तुम्ही हिंदी आणि मराठी भाषिक असा नवीन भेद निर्माण न करता जे जे काय दुःखी असेल तिथं तिथं नातं निर्माण करण्याचं काम आपण करू. ऋषी आणि राजकुमारजी या दोघांनाही अतिशय मनपूर्वक मी शुभेच्छा देतो. आखरी पदानं माणूस मोठा होत नाही, कर्तृत्व फार महत्त्वाचं असतं. ताईचं वय किती आहे आणि त्यांचं वजन किती हा महत्त्वाचा विषय नाही, त्यांच्या मुखातून निघणारा शब्द हा सगळ्यांसाठी प्रेरक ठरू शकतं, हे फार महत्त्वाचं आहे. माणसाला किती ज्ञान आहे याच्यापेक्षा ते ज्ञान सार्वजनिक असं कामी येतं का, सामान्य माणसाच्या पदरी जाऊ शकतं का, ही फार महत्त्वाचं आहे. ज्ञानी तर भरपूर आहे, पण कामाचे किती आहे. माणसं श्रीमंत तर भरपूर आहे, पण गरिबाचे किती आहे ते महत्त्वाचे आहे. म्हणून श्रीमंतीले महत्त्व नाही, दानशूर माणसाची ओळख निर्माण होतं. आणि तेच खऱ्या अर्थानं आम्हाला इथं निर्माण करायचं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने इथं कार्यक्रम घेतला. आपल्या सर्वांचं मी आभार मानतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा आपण इथं बोलावलं. एका कार्यकर्त्याच्या जन्मदिवशी मला इथं हजर राहता आलं. काल मी रायगडाला होतो, जिथं शिवराज्याभिषेक दिन आजचा आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन आहे. जगातला सगळ्यात चांगला दिवस म्हणजे आजचा दिवस आहे, जिथं हिंदू पतशा राजा झाला. 350 वर्षानंतर हिंदू राज्याचा हिंदू पतशा त्याचं सिंहासन इथं निर्माण केलं. पृथ्वीराज चव्हाण असेल, सगळ्या हारल्यानंतर, सगळ्यांचं आयुष्य संपल्यानंतर एक दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक आशेचं किरण होतं आणि त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज होतं. त्या छत्रपती शिवाजी महाराजाचा शिवराज्याभिषेक दिन, ऐतिहासिक दिन. काल आम्ही गडावर होतो, रायगडावर, आणि एवढा मोठा प्रवास करून आज मला इथं हजर राहायचं होतं. मी रायगडावरच आराम करणार होतो, तिथंच थांबणार होतो, कारण आजचा दिवस त्या गडावर गेला पाहिजे अशी आमची तमन्ना होती. पण एका कार्यकर्त्यासाठी आम्हाला इथं येता आलं, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि काल रक्तदान शिबिर पण आपण रायगडाच्या पायथ्याशी घेतलं. त्या रायगडाच्या पायथ्याशी रक्तदान शिबिर घेऊन, कारण आता मतपेट्या भरल्या, रक्तपेट्या मात्र तशाच थांबलेल्या आहे. पुऱ्या अमरावती जिल्ह्यात रक्तपेढीमध्ये फक्त 6च बॉटल शिल्लक आहे. आणि अशा वेळेस आपण आवाहन केलं का रक्त नाही म्हणून 1000 लोक मरतात, आणि म्हणून अशा कार्यकर्त्यांनी न बोलावता जर जेवण करायला जाऊ शकतो, तर न बोलावता रक्तदान का करू शकत नाही, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आज रक्तदान शिबिरसुद्धा इथं ठेवलं गेलं, मला वाटते चालू आहे. ज्यांच्या ज्यांच्या अंगात रक्त आहे याच्यापेक्षा देण्याची प्रवृत्ती आहे. नाहीतर बरेच जाळेजुळे बारीक माणसं बरे राहते, नंतर आपलं जमत नाही, रोज कामाला जावं लागतं. तुम्हाला माहीत नाही, मुंबईतला गिरणी कामगार जो 12 घंटे काम करायचं
आणि आयुष्य पूर्ण दिवसभर घाम जायचा. पहिले रक्तदान शिबिर सगळ्यात मोठे झाले असं तर ते गिरणी कामगारांना केले होते. लक्षात घ्या. मेहनतीपेक्षा आम्ही पाहतोय जा तुमच्या अंगावर मांस किती आहे किती जाळे याच्यापेक्षा तुमच्या डोक्यात काय ते फार महत्त्वाचं. रक्त काढणारी औलाद जागोजागी भेटतं, रक्तदान करणारी औलाद निर्माण झाली. आणि म्हणून आपल्या सर्वांचं मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.